रेडियो उड़ान के अपडेट्स लेने के लिए इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और इस वीडियो को ज्यादा से ज्यादा लाइक कीजिए और शेयर कीजिए। फॉर मोर इन्फो लॉग ऑन टू www.radioudan.com। Hi, I'm Rajkumar Rao on Radio Udan, where every story shines bright. Join me in embracing diversity, spreading kindness, and celebrating the beauty of every individual. Together, we can make the world a more inclusive place. Keep tuning in. एकमेकांच्या सहयोगानेच बदल घडवतो येतो. सर्व श्रोत्यांचा आजच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. आज आहे मदर्स डे आणि आम्हा सर्वांचे मदर्स डे सेलिब्रेशन अजून गोड करणार आहे स्पेक्ट्रम द अवेअरनेस प्रोजेक्ट. कारण आज आम्ही आपल्या मातृभाषा मराठीतून आमच्या मनापासून तुमच्या मनापर्यंत संभाषण करणार आहोत. कमिंग टुगेदर हा प्रयोग एक कोलॅबोरेटिव्ह प्रयत्न आहे. स्पेक्ट्रम वरती असणाऱ्या छोट्या व मोठ्या मुलांना, पर्सन्स विथ डिसेबिलिटीजना व ह्या सर्वांच्या पालकांना आणि कुटुंबाला चांगल्या रीतीने समर्थन कसं करावं ह्याबद्दल समाज जागरूक करणे हा कमिंग टुगेदरचा ध्येय आहे. आम्हाला खूप आनंद होतोय शेअर करायला की ह्या वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून आम्ही मंथली अवेअरनेस कॉन्व्हर्सेशन्स म्हणजे जागरूकतेसाठी संभाषण चालू केले आहेत वेगवेगळ्या भारतीय मातृभाषेतून, जेणेकरून जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत हे पोहोचू शकतील. आणि हे कोलॅबोरेशन आहे रेडिओ उडान सोबत. माझं नाव आहे डॉक्टर श्रद्धा निगवेकर व मी एक लेखिका, कथाकार, शिक्षिका, पॉडकास्टर आणि युट्यूबर आहे. आज मी एका विशेष अतिथी बरोबर संभाषण करणार आहे आणि त्या आहेत प्राची पुराणिक. प्राची पुराणिक या एका विशेष मुलाची आई आहेत. तसेच त्या स्पेशल एज्युकेटर ही आहेत. त्या विशेष मुलांच्या पालकांना ऑटिझम संदर्भात गाईड करतात. याशिवाय त्या ग्रॉस मोटर स्किल्स ट्रेनिंग कोच पण आहेत. त्या 2 NGO सोबत काम करतात आणि त्याशिवाय सोशल मीडिया आणि त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून त्या ऑटिझम अवेअरनेस करण्याचा प्रयत्न पण देखील करतात. आजच्या संभाषणाचा विषय आहे विशेष मुलांकरिता स्किल बिल्डिंग आणि करिअर ऑप्शन्स, अर्थात कौशल्य विकसित करणार आणि करिअरचे पर्याय. कौशल्य ओळखून विकसित करणे हे का महत्वाचं आहे आणि पालक व पूर्ण कुटुंब ह्यात हातभार कसा लावू शकतात, जेणेकरून ते मूल पुढे जाऊ शकेल व समाजाच्या एक अर्थपूर्ण हिस्सा बनू शकेल. तर प्राची, तुमचं हार्दिक स्वागत आहे आमच्या आजच्या अवेअरनेस कॉन्व्हर्सेशन्सच्या कार्यक्रमात. धन्यवाद श्रद्धा. प्राची, तुमच्या अनुभवाप्रमाणे पालकांनी कुठल्या गोष्टीवर भर द्यायला हवा किंवा जास्त लक्ष द्यावं म्हणजे त्यांच्या मुलांच्या कौशल्य लक्षात येईल? विशेषतः तुमच्या अनुभवाबद्दल सांगाल का तुम्ही की तुमचा मुलगा घरातला मिल्कशेक करण्यापासून नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशन पर्यंत कसा पोहोचला? ओके. सगळ्यात पहिली पायरी जी आहे ती आहे मुलाचा इंटरेस्ट किंवा ज्याला आपण मुलांची आवड ओळखणं हे आहे. तर मुलांची आवड तुम्ही कशी ओळखाल? त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देऊन, जसं ज्याला आपण एक्सपिरियन्स म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जसं तुम्ही घरात मुलांसोबत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज किंवा त्यांना, आता जसं माझ्या मुलाला खाण्यात इंटरेस्ट होता, त्याला वेगवेगळ्या रेसिपीज किंवा मिल्कशेक किंवा चॉकलेट मिल्कशेक, मँगो मिल्कशेक असे वेगवेगळे प्रकार आवडायचे. सो मी हळूहळू त्याला या सगळ्या गोष्टी स्वतः बनवायला शिकवायला लागले. याला मी म्हणेन एक्सपिरियन्स. एक्सपोजर आपण जेव्हा त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव, वेगवेगळ्या गोष्टींना लागण्यासाठी जे काही हे असतं ते शिकवतो, तेव्हा त्यांना हळूहळू त्या गोष्टी कळायला लागतात. सो एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सो जसं मला कळलं की माझ्या मुलाला या वेगवेगळ्या गोष्टी खायला किंवा त्याला प्यायला आवडतात, तसं मी हळूहळू त्याला त्या गोष्टी करायला पण शिकवायला लागले. की अगदी साधीशी गोष्ट आहे, आपण ब्रेड बटर सँडविच किंवा एक ब्रेड जॅम सँडविच, अगदी कोणत्याही मुलाला ही गोष्ट आवडते, पण मग मी त्याला हळूहळू स्वतः बनवायला शिकवायला लागले.
त्याच्यानंतर मग मी त्याला म्हटलं की ठीक आहे, आता आपण बाहेर जाऊन जसं ऑरिओ मिल्कशेक किंवा किटकॅट मिल्कशेक पितो तसं आपण घरी बनवूया. मग त्याच्यासाठी लागणाऱ्या कोणत्या वस्तू आहेत किंवा त्याला कशी त्याची पूर्ण कृती कशी करायची हे मी त्याला हळूहळू एक एक स्टेप बाय स्टेप शिकवलं. अगदी बिस्किट किंवा चॉकलेट तोडण्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः केल्या. आणि मग मी त्याला हळूहळू त्याला प्रोत्साहन दिलं की अरे तू खूप छान करतोयस, मस्त. आणि मग त्याला खूप छान वाटायला लागलं की अरे मी किती मस्त करतोय. आणि सगळ्या त्या गोष्टी अगदी मिक्सर वापरण्यापासनं आईस्क्रीम काढण्यापासून सगळ्या गोष्टी मी त्याला स्वतः करायला लावल्या. आणि ठीक आहे, म्हणजे हा एक मी म्हणेन की हा एक शिकण्यातला प्रवास म्हणून त्यांनी हे सगळं स्वतः केलं. आणि हळूहळू त्याला त्याच्यात खूप आवड निर्माण झाली. मग हळूहळू आम्ही छोट्या छोट्या रेसिपीज, म्हणजे जसं आता आपण शेवपुरी म्हणा किंवा आम्ही हे करत होतो नॅचोजची चाट बनवत होतो किंवा असे वेगवेगळ्या रेसिपीज आम्ही त्यातनं हळूहळू बनवायला लागलो. मग त्याला ते एक आवड किंवा त्याला एक ते पॅशन झालं की आता दर रविवारी किंवा एक दिवस ठरवलं होतं की या दिवशी आपण करायचं. सो मग दर वीकेंडला आम्ही ते असे वेगवेगळे रेसिपीज करायला लागलो आणि मी त्याचे व्हिडिओज घ्यायला लागले. मग ते व्हिडिओज मधनं त्याला अजून गंमत वाटायला लागली की अरे आपण किती म्हणजे, आणि ते व्हिडिओज शेअर केले सोशल मीडियावर तर त्याला खूप छान प्रतिसाद पण मिळाला लोकांचा की अरे हा मुलगा, म्हणजे तेव्हा रुद्र 8-9 वर्षांचाच होता. सो की 8-9 वर्षांचा मुलगा छान करतो आहे. सो त्याला ते खूप छान वाटलं. आणि हळूहळू छोट्या छोट्या कॉम्पिटिशन्स पण होत्या, जसं एक कंट्री लाईफ आहे किंवा शाळेमध्ये त्याला ते असे वेगवेगळ्या प्रकारची अशी बिस्किटांची गाडी बनवायला शिकवली. सो अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं मग त्याला ती आवड निर्माण झाली की अरे आपण हे पण करू शकतो. आणि मग मी त्याला एक त्या ओरेन किड्स म्हणून एक आहे, त्यांची कॉम्पिटिशन होती कुकिंगची, ज्युनियर मास्टर शेफ म्हणून. मग त्याच्यामध्ये त्याचं नाव रजिस्टर केलं. मग त्याला एक एक रेसिपीज मी रेकॉर्ड करून पाठवायला लागले. तसं तसं त्याला एक एक नवीन नवीन गोष्टी त्याला कळायला लागल्या की नाही ठीक आहे, आपण आता हे केलं होतं, आता आपण हे करतोय. आणि असं करत करत हळूहळू त्याला एक एक पायरी पुढे जात जात आम्ही अगदी फायनल पर्यंत पोहोचलो. मग तिथे थोडंसं जरा मी म्हणेन थोडंसं कठीण होतं, कारण तिथे कसं होतं की एकतर लाईव्ह म्हणजे कॉम्पिटिशन लाईव्ह ऑनलाईन होती. त्यापर्यंत आम्ही सगळे व्हिडिओज बनवत होतो जिथे मी थोडंसं त्याला गाईड करू शकत होते किंवा त्याच्या सोबत करू शकत होते. आता सगळं त्याला स्वतः करायचं होतं. पण मग मी कसं केलं की रेसिपीज सगळ्या आधी डिसाईड करून ठेवल्या. त्या प्रत्येकाचे व्हिज्युअल रेसिपी ज्याला आम्ही म्हणतो की जे ऍक्च्युअल दिसतं मुलांना की ही रेसिपी आहे, याला या वस्तू लागणार आहेत. आणि मग त्याप्रमाणे त्या वस्तू सगळ्या लागणाऱ्या व्यवस्थित तसं सगळं अरेंज करून प्रत्येकाची कृती त्याला तसं सांगितलं की हे करायचं. रेसिपी कार्ड सारखं म्हणताय तुम्ही? रेसिपी कार्ड म्हणजे रेसिपी पूर्ण प्रोसिजर. मग त्याच्यामध्ये आणि मी काय करायचे की मी ऍक्च्युअल याचे आपण म्हणतो पिक्चर्स ऑनलाईन यूज न करता बरेचसे मी स्वतः जे काढायचे किंवा स्वतः जे रेसिपीजचे पिक्चर्स यूज करायचे, म्हणजे त्याला ऍक्च्युअल कळायचं की हे असं करायचं आहे. म्हणजे सपोज टोमॅटो आहे किंवा आणि मग ते बरोबर त्या ऑर्डरनी करून ठेवलं की मुलांना ते लक्षात राहतं. आणि अगदी स्टेप बाय स्टेप त्याला सांगितलं की हे करायचंय, मग आधी हे कांदा टाकायचा किंवा टोमॅटो टाकायचा, मग हे मिक्स करायचं, मग हे टाकायचं. असं अगदी स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी त्याला लिहून पण ठेवली होती आणि त्याला वाचता येत होतं तोपर्यंत. त्यामुळे त्यांनी तो वाचायचा आणि मग तो करत होता. असं करत करत आम्ही शेवटच्या याच्यामध्ये आम्ही जवळपास 3 रेसिपीज आणि एक छोटंसं मिल्कशेक असं आम्ही 4 रेसिपी जवळपास 45 मिनिटात आम्ही केल्या. फक्त मिक्सरसाठी थोडंसं, कारण की ते थोडंसं त्याला तेव्हा कठीण होतं म्हणून त्यात थोडी मी त्याला मदत केली. पण बाकी सगळ्या रेसिपीज मी त्याला फक्त ओरली सांगत होते की हे कर. तो सगळं स्वतः करत होता. केलं त्यांनी. खूप म्हणजे मला हे वाटलं की, आणि त्या जजेसला पण खूप कौतुक वाटलं की 8-9 वर्षांचाच मुलगा आहे पण इतकं असं म्हणजे सगळं असं स्वतः करतो आहे. किंवा त्याला कसं याच्यामध्ये मी म्हणेन की एक स्वतःचा कॉन्फिडन्स खूप बिल्ड झाला त्याचा की, आणि त्याला ते छान वाटत होतं की मला ते म्हणजे लॅपटॉप मधनं ते माझ्याशी बोलतात आहे किंवा मला कौतुक करतात आहे. सो त्याला खूप असं ते आणि मग ते काही व्हिडिओज आणि हे सगळं काढल्यावर तो खूप खुश झाला. आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा म्हणजे त्याचं खूप कौतुक केलं सगळ्यांनी. आणि तो पूर्ण पॅन इंडिया ज्याला आपण म्हणतो की पूर्ण भारतातली सगळे स्पेशल नीड्स मधली मुलं त्याच्यामध्ये भाग घेत होती. तर 7 ते 11 या वयोगटामध्ये तो दुसरा आला तेव्हा. वा. सो कौतुकाचीच गोष्ट आहे खरंच या. म्हणजे मला तेव्हा एक गोष्ट खूप जाणवली की ॲबिलिटी म्हणजे
कौशल्य याच्यावर किंवा कुशलता किंवा स्किल ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर आपण काम करणं किती गरजेचं आहे. आणि कुकिंग किंवा हे म्हणजे हे एक वेगळं स्किल आहे. असं जरुरी नाही की सगळ्यांनी अकॅडमिक्स किंवा अभ्यासातच जायला पाहिजे. म्हणजे तुमच्या मताप्रमाणे पालकांनी आपल्या मुलांच्या स्वतःच्या आवडीनिवडीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे, ही पहिली महत्वाची गोष्ट नाही का? पालकांनी मुलांच्या इंटरेस्ट म्हणजे त्यांच्या आवडीवर लक्ष द्यायला पाहिजे. आणि मग हळूहळू त्या इंटरेस्टला तुम्ही स्ट्रेंथ म्हणजे मी म्हणेन की एक पॉझिटिव्ह त्यांना एक जे आपण सक्षम कसं आपण त्या गोष्टीमध्ये त्याला अजून बनवू शकतो याच्यावर लक्ष देणं खूप जरुरी आहे. सो स्ट्रेंथ आणि ॲबिलिटी म्हणजे कुशलता या गोष्टींवर फोकस करणं खूप जरुरी आहे. धन्यवाद प्राची, खूप चांगल्या रीतीने तुम्ही शेअर केलं. आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे की पालक अजून काय काय करू शकतात, त्याबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल? मी जसं म्हणलं की स्किल बिल्डिंग किंवा कुशलता आणि त्यांचं कौशल्य याच्यावर काम करणं खूप जरुरी आहे. आणि मुलगा काय करू शकतो म्हणजे आता जसं तुम्ही सपोज कुकिंग स्किल्स आहेत किंवा गाणं म्हणू शकतो किंवा म्युझिकमध्ये त्याला आवड आहे, तर हे तो काय करू शकतो याच्यावर फोकस करणं खूप जरुरी आहे. याच्यापेक्षा जास्त की तो काय नाही करू शकत. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे जसं मुलगा बोलू नाही शकत, ठीक आहे, पण तो स्पोर्ट्स किंवा खेळण्याच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करू शकतो किंवा तो ज्वेलरी किंवा एखादं असं बीडिंग ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये तो करू शकतो किंवा तो हे बनवणं पेपर बॅग्स बनवणं किंवा तो हाताने करण्याच्या कोणत्या ऍक्टिव्हिटीजमध्ये तो आरामात करू शकतो. सो काय नाही करू शकत ह्याच्यावर लक्ष किंवा याच्यावर फोकस ठेवण्यापेक्षा काय करू शकतो याच्यावर फोकस ठेवणं खूपच गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे पेरेंट पार्टनरशिप, जे मी नेहमी सांगते की आपली मुलं आपल्यासोबत सगळ्यात चांगलं हे करतात आणि यातनं आपलं जे नातं असतं एक मुलगा आणि आई किंवा मुलगी आणि आईचं हे नातं खूप वृद्धिंगत होत जातं. आपला तो बॉन्ड जो असतो आपलं जे एक कसं एक हे असतं आपलं स्वतःचं एक मी म्हणेन की कोवळं असं ते हे जे नातं असतं ते खूप यातनं बहरत जातं हळूहळू. आणि मी जसं माझ्या मुलासोबत काम करायला लागले मला जाणवलं की त्याला हळूहळू बाकीच्या ज्या बाहेरच्या आपण त्यांना मोटिवेशन देतो की तू हे केलं तर तुला हे मिळेल किंवा जे आपण नॉर्मली आपण म्हणतो की तू हे केलंस तर तुला मी छान चॉकलेट देईन किंवा हे हळूहळू त्यांना ते एक म्हणजे आपल्यासोबत काम करून करून त्यांना ते छान वाटायला लागतं. सो त्यांना बाहेरच्या कोणत्या आवड निर्माण होते आणि ती एक सवय होते त्यांना. मग त्यांना बाकीच्या मोटिवेशन्सची नाही गरज पडत. आणि आपण त्यांना ज्या छोट्या ज्यांना आपण एनकरेजमेंट किंवा प्रोत्साहन म्हणतो की रे तू हे किती छान केलंस किंवा तू ही रेसिपी किती छान बनवलीस किंवा त्याला बाकीच्या लोकांनी घरातल्यांनी किंवा सोशल मीडियावर कोणी असं त्याचं कौतुक केलं की खूप छान वाटतं त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो, त्यांचं सेल्फ एस्टीम त्यांनी बूस्ट होतं. सो हळूहळू या अशा छोट्या गोष्टीतनं का होईना आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आहे घरी म्हणा किंवा अजून बाहेरच्या, हे त्यांना खूप मनातनं खूप छान वाटतं. हे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणेन की प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाची लर्निंग स्टाईल किंवा कशा प्रकारे आपल्या मुलाला शिकवायचं आहे हे ओळखणं खूप महत्वाचं आहे. लर्निंग स्टाईल म्हणजे जरा खुलासा कराल का? म्हणजे आता कसं की फॉर एक्झाम्पल काही मुलं व्हिज्युअल लर्नर असतात तर त्यांना तुम्ही व्हिज्युअल पिक्चर्स दाखवले, जसं मी माझ्या मुलाला रेसिपीज व्हिज्युअल म्हणजे दिसेल दृश्य फॉर्मॅटमध्ये त्याला दाखवायचे की ही रेसिपी आहे आणि या अशा आपल्याला पायऱ्या या स्टेप्सनी आपल्याला रेसिपी करायची आहे आणि मग हे सगळं दिसेल असं, तर याला आम्ही व्हिज्युअल म्हणतो. तर काही जी मॅक्सिमम जी मुलं असतात त्यांना व्हिज्युअल एड म्हणू किंवा व्हिज्युअल सपोर्ट म्हणू या फॉर्मॅटमध्ये त्यांना जास्त चांगल्या प्रकारे कळतं. पण काही मुलं असतात ज्यांना ऑडिटरी जास्त चांगल्या प्रकारे त्यांचं ऑडिटरी जी म्हणून ते स्ट्रॉंग असतं. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट त्यांना शिकवायची असेल तर तुम्ही गाण्यातनं शिकवा किंवा सेम जे त्यांना शिकवायचं आहे तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा आणि त्यांना ते वारंवार ऐकवा. तुम्ही जसं श्लोक ऐकवता किंवा दुसरं काही अभ्यासातलं ऐकवू शकता किंवा एखादं. सो मुलाच्या याच्याप्रमाणे तुम्ही तुमची त्यांना शिकवण्याची जी स्टाईल आहे ती तुम्ही हळूहळू थोडी अडॅप्ट करायला पाहिजे की तुम्ही मुलाचं लर्निंग असं जरुरी नाही की प्रत्येक मुलगा एकाच पद्धतीने शिकेल, प्रत्येकाचं हे वेगळं असू शकतं.
किंवा बरोबर. फॉर एक्झाम्पल एबीसीडी सपोज शिकवायचं आहे, तर तुम्ही अगदी सिम्पल तुम्ही ते गाण्यातनं शिकवा, नाहीतर तुम्ही पझल मधनं शिकवा, नाहीतर तुम्ही रायटिंग मधनं शिकवा, नाहीतर तुम्ही प्ले डोनी शिकवा, किंवा तुम्ही पेंटिंग मधनं शिकवा. खूप साऱ्या पद्धती आहे, पण पद्धती शेवटी आहेत वेगवेगळ्या. हा, बरोबर. पण शेवटी म्हणजे डिफरंट वेज आहेत फक्त एकच गोष्ट शिकवण्याचे. आणि बरं. मुख्य म्हणजे की थांबायचं नाही कुठेच, की मुलगा लिहू नाही शकत तर टायपिंग ट्राय करा. तुम्ही कोणत्याही क्षणी मुलगा काय करू शकतो याच्यावर फोकस करायचं, की तो टायपिंग करू शकतो ना, मग ते महत्वाचं आहे. किंवा त्याला थ्रेड आवडतो तर तो ज्वेलरी बनवू शकतो, किंवा तो दुसरं काही कलरिंग आवडत असेल तर तो डिजिटल आर्ट ट्राय करू शकतो. आर्ट करू शकतो. अगदी हा, अगदी म्हणजे प्राची, छान. हा, असे मी म्हणेन की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्यांना एक्सपोजर दिलं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्यांना द्यायचे, सो दॅट तुम्ही त्यांना वेगवेगळ्या याचं काय म्हणतात अनुभवातनं ते वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करू शकतात. एकच ह्याच्यावर अडकायचं नाही. ऍक्च्युली त्याच्याच संदर्भात माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या मताप्रमाणे अशी आणखी कुठली स्किल्स आहेत ज्यांच्यावर पालक मुलांबरोबर काम करू शकतात, आणि त्या संदर्भातच कुठल्या प्रोफेशन किंवा व्होकेशनसाठी कुठले स्किल्स पायाभूत गरजेचे आहेत ह्याबद्दल थोडं आम्हाला सांगाल का? कोणत्याही व्होकेशन किंवा म्हणजे कोणत्याही प्रोफेशन किंवा ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी थोडंसं फोकस आणि अटेन्शन असणं खूप गरजेचं आहे. कारण फोकस आणि अटेन्शन हा आपल्या मुलांचा अगदी मूलभूत थोडासा प्रॉब्लेम असतो. पण तरीही त्यातल्या त्यात जर ती ऍक्टिव्हिटी मुलाला आवडत असेल तर त्यातनं तुम्ही त्यांचं फोकस आणि अटेन्शन नक्कीच डेव्हलप करू शकता. म्हणजे 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास बस झालं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण एका वेळेला हवं तर तुम्ही मध्ये त्यांना थोडं ब्रेक द्या. आणि मुख्य म्हणजे ऍक्टिव्हिटीला छोटं ठेवा, छोट्या छोट्या ब्लॉक्स मध्ये डिव्हाइड करा, आणि मग हळूहळू कसं त्यांना त्या छोट्या छोट्या ब्लॉक्स मधनं किंवा छोट्या छोट्या पायऱ्यांमधनं कसं त्यांना मोठं हे करता येईल ते त्यांना शिकवा. दुसरी गोष्ट आहे फंक्शनल अकॅडमिक्स, ज्याला आम्ही म्हणतो की अगदी लिहिता म्हणजे अगदी बेसिक ज्याला आपण गणित आणि भाषेचे स्किल्स हे शिकवणं खूप गरजेचं आहे. सोप्या सोप्या गोष्टी जसं कॅल्क्युलेटरचा यूज करणं, किंवा फोनमध्ये पण तुम्ही कॅल्क्युलेटर, किंवा जर एखाद्या मुलाला कम्प्युटर येत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हळूहळू डॉक्युमेंट किंवा टायपिंग कसं करायचं हे शिकवू शकता. घरातल्या किराण्याची यादी आहे तर तुम्ही ते त्याच्यातनं तुम्ही प्लस मायनस शिकवू शकता. जरुरी नाहीये की सगळं कागदाने पेननी केलं पाहिजे. तुम्ही कॅल्क्युलेटर शिकवा त्यांना. अमेझॉनमध्ये तुमची महिन्याची लिस्ट द्या, त्यांना अमेझॉनमध्ये एंटर करायला सांगा. किंवा तुम्हाला काही जेवण ऑर्डर करायचं असेल तर त्यांना तुम्ही हळूहळू शिकवा कसं तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन्स कसे वापरायचे. खूप साऱ्या या फंक्शनल सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण त्यांना शिकवू शकतो, आणि ज्याच्यातनं आपण त्यांना एक इंडिपेंडंट असल्याचं एक्सपिरियन्स किंवा इंडिपेंडंट होण्यासाठी लागणारे जे कारक आहेत, कौशल्य आहेत, ते पण आपण त्यांना शिकवत असतो. लाईफ स्किल्सच म्हणा ना. लाईफ स्किल्स खूप महत्वाचे आहेत. कारण आता हळूहळू जसं आपलं टेक्नॉलॉजी डेव्हलप होते तसं तसं हे सगळे स्किल्स आपल्याला हळूहळू येणं गरजेचं आहे. म्हणून आता हळूहळू पेन आणि पेपरचं उपयोग आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त रिअल लाईफ ज्याला आपण त्याचं महत्व कमी होत चाललंय. तसं जैविक स्किल्स, इंडिपेंडेंटली राहण्याच्या गोष्टीसाठी लागणारे कौशल्य जास्त आता महत्वाचे आहेत. आणि फिजिकल स्किल्स कशा, म्हणजे तुम्ही म्हणतात कोऑर्डिनेशनचा तुम्ही अगोदर उल्लेख केलेला, त्याच्याबद्दल जरा सांगाल का? म्हणजे जसं दोन्ही हाताने काम करण्याचं, जसं कुकिंगमध्ये तुम्ही एका हाताने सपोज भांड धरलंय, एका हाताने काही मिक्स करताय किंवा ढवळता आहे, तर हे दोन्ही हाताने काम करण्याचं जे कौशल्य आहे, किंवा हँड आय कोऑर्डिनेशन ज्याला आम्ही म्हणतो, की मी हातामध्ये भांड धरलंय आणि माझा सगळं फोकस त्याच्यावर आहे, सो याला हँड आय कोऑर्डिनेशन. किंवा दोन्ही हातांनी मिळून कसं मला 2 हातांमध्ये 2 वस्तू सपोज मला पकडायच्या आहेत, असं जे कोऑर्डिनेशन आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण की मग तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींमधनं, अगदी घरातल्या गोष्टींमधनं पण या सगळ्या गोष्टी डेव्हलप करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला अगदी काही हायफाय गोष्टींची गरज नाही. अगदी सपोज तुम्ही 2 बटाटे घेतले हातामध्ये किंवा 2 टोमॅटो घेतले, हे करा. त्याच्यातनं छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज मधनं पण तुम्ही हे सगळं शिकवू शकता. किंवा व्हिज्युअल रेसिपीज तुम्ही जर शिकवत असाल तर हळूहळू ते स्टेप बाय स्टेप, अगदी लिंबू पाणी बनवण्याची रेसिपी जरी असेल तरी स्टेप बाय स्टेप त्यांना थोड्या छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन्स मध्ये त्याला डिव्हाइड करून तुम्ही या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवू शकता घरी.
आणि सो म्हणजे तसं खूप कठीण नाहीये आणि मुलांच्या इंटरेस्ट प्रमाणे तुम्ही तुमच्या रेसिपीज हळूहळू डिझाईन करत पुढे पुढे जा असं मी म्हणेन. जर मुलांची फंक्शनिंग लेव्हल थोडी कमी असेल, कमी म्हणण्यापेक्षा जी मुलं अभ्यास करू शकत नसतील, मग तुम्ही त्यांना कॅन्डल मेकिंग किंवा हाताने करण्याचे जे कौशल्य आहे किंवा दिवे पेंटिंग म्हणा किंवा रांगोळी बनवणं किंवा आजकाल पेपर बॅग्स बनवणं किंवा आकाश कंदील बनवणं, असे बरेचसे गोष्टी आहेत ज्या आपले मुलं आरामात करू शकतात. सो ते फक्त आपण आपल्या मुलांना कसं शिकवतो याच्यावर खूप डिपेंड आहे. आणि थोडं कम्युनिकेशन स्किल्सवर काम जर झालं, म्हणजे स्पेशली जर मुलं व्हर्बल असतील तर खूप चांगलं, पण त्यातही तुम्ही पिक्चर कार्ड्स यूज करा किंवा जर आवाज किंवा असं दुसरं काहीही कम्युनिकेशन तुम्ही मेथड जर तुम्ही यूज केली तर मुलं बाहेरच्या जगाशी पण थोडं संपर्क करू शकतील, ते त्यांच्याशी पण कम्युनिकेट करू शकतील. जे आपल्याला हवंय की हळूहळू आपली मुलं आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये तर करतीलच, पण हळूहळू बाहेरच्या जगाशी त्यांचा कसा संबंध आणि संपर्क कसा वाढेल याच्यावर आपण हळूहळू काम करायला पाहिजे. आणि ऍक्च्युली त्यालाच लागून माझा पुढचा प्रश्न असा आहे की ह्या सर्वाच्या संबंधी घरातील इतर माणसांची भूमिका काय असावी आणि घराच्या बाहेर आपल्या सामाजिक दृष्टिकोन कसा असायला हवा? सगळ्यात पहिलं एक्सेप्टन्स ही सगळ्यात पहिली पायरी आहे. तर एक्सेप्टन्स हा नेहमी आपल्या कुटुंबातनं स्टार्ट होतो. जेव्हा आपलं कुटुंब आपण जसं आहोत, म्हणजे ही विशेष मुलं स्पेशली जशी आहेत तसं जर आपल्या कुटुंबाने एक्सेप्ट केलं तर त्यांचा कॉन्फिडन्स अजून वाढतो. आणि तो मी म्हणेन की ही पहिली पायरी आहे की कुटुंबाने आपल्या मुलामध्ये काय चांगलं आहे आणि तो काय चांगलं करू शकतो हे जर ओळखलं आणि त्याच्यातनं त्यांना, कारण कसं आहे, जसं आपल्या हाताची 5 बोटे वेगळी असतात ना, तसं प्रत्येक जण या जगातलं वेगळं आहे. त्याच्यामुळे तो फक्त थोडा वेगळा आहे आणि त्याला वेगळ्या प्रकारे शिकवावं लागेल. ही गोष्ट जर आपण एक्सेप्ट केली तर ते एक्सेप्ट खूप सोपं जातं. आणि हा प्रवास कठीण जरी असला तरी तो हळूहळू तुम्ही त्याला मिनिंगफुल, ज्याला आपण म्हणतो की हळूहळू आपण त्याला एका प्रगतीपथावर आपण नेऊ शकतो. सो फक्त त्याच्या डिसॅबिलिटीकडे किंवा त्याच्या वैगुण्याकडे लक्ष न देता त्याच्यामध्ये काय कौशल्य आहेत याच्यावर कुटुंबाने फोकस करायला पाहिजे. पुढची पायरी आहे तुमचं एक्सटेंडेड फॅमिली, फ्रेंड्स किंवा तुमची सोसायटी किंवा तुमच्या आजूबाजूचे राहणारे जे कोणी तुमचे लोक असतील ते. म्हणजे हळूहळू मुलांचा पहिला संबंध त्यांच्याशी येतो. सो हळूहळू त्यांच्यासोबत कसं अडॅप्ट करायचं मुलाला हे शिकवणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही छोटे छोटे आपल्या फॅमिली फ्रेंड सोबत प्ले डेट ठेवा किंवा एकच छोटंसं एक भेट किंवा गेट टुगेदर ठेवा, ज्याच्यातनं तुम्ही मुलांना शिकवू शकता की कसं तुम्ही बाकीच्या मुलांसोबत आणि तुमच्या फॅमिली सर्कलमध्ये तुम्ही कसं त्यांच्यासोबत कसं इंटरॅक्ट करू शकता, कसं त्यांच्याशी संवाद साधू शकता, हे हळूहळू त्यांना शिकवू. आणि याच्यासोबतच म्हणजे जसं मी म्हणली की अकोमोडेशन हे त्याच्यासोबतच होतं. मग अडॅप्टेशन आणि अकोमोडेशन म्हणजे सोसायटी आणि बाकीची लोक हळूहळू आपल्या मुलाला अकोमोडेट करायला लागतात, त्यांना समजून घ्यायला लागतात. आपण त्यांना हळूहळू या प्रवाहामध्ये आपण त्यांना आपल्या सोबत नेऊ शकतो. आणि या सगळ्यातनं आपण जो अवेअरनेस स्प्रेड करतो ते खूप महत्वाचं आहे, एक पालक म्हणून आणि एक कुटुंब म्हणून, की या मुलाला थोड्याशा कठीण किंवा थोड्याशा डिफिकल्टीज आहेत, पण तरी तो कसा एक समाजाचा एक महत्वाचा भाग बनू शकतो किंवा तो एक ज्याला कॉन्ट्रीब्युटिंग मेंबर ज्याला म्हणतो, की तो कसं, म्हणजे आता जसं फॉर एक्झाम्पल माझा मुलगा सपोज मफिन्स बनवू शकतो किंवा माझा मुलगा कॅन्डल्स बनवू शकतो, तर कसं तो बाकी लोकांना मदत करू शकतो किंवा दिवाळीमध्ये तो दिवे कसे बनवू शकतो किंवा तो बर्थडेजला मफिन्स बाकी मुलांना केक्स बनवून देऊ शकतो किंवा तो हे काय म्हणतात हिस्सा कसा बनू शकतो आपल्या कम्युनिटीचा इन अ गुड वे. सॉरी पण माझा अजून एक शेवटचा प्रश्न आहे. ऍक्च्युली तुम्ही एक न्यूरोडायव्हर्स विशेष मुलाच्या अनुभवी आई आहात, एक ऑटिझम ऍडव्होकेट आहात आणि त्या व्यतिरिक्त एक ट्रेन्ड स्पेशल एज्युकेटरही आहात. तर तुम्हाला सर्व पालकांना आणखी काही सूचना किंवा सल्ला शॉर्टमध्ये द्यायचा आहे का काही?
या प्रवासात मी एक गोष्ट जी मुख्य शिकलेली आहे ती म्हणजे फॉलो द चाइल्ड, ज्याला मी म्हणते की सगळ्यात पहिलं आहे की आपल्या मुलाला काय आवडतं, आपल्या मुलाच्या कौशल्यांवर लक्ष देणं खूप जरुरी आहे. की फॉलो द चाइल्ड म्हणजे मुलावर फोकस ठेवणं. बाकी काय गोष्टी आहेत त्याच्या आजूबाजूच्या त्यांच्यावर नाही, पण मुलाला काय आवडतं, त्याचे स्किल्स काय आहेत याच्यावर अतिशय भर देणं जरुरी आहे. बिलीव्ह इन द ॲबिलिटी म्हणजे तुम्ही त्यांच्या कौशल्यांवर विश्वास ठेवा. आपण काय करतो की आपण त्यांच्या नेहमी डिसॅबिलिटीलाच बघतो, पण डिसॅबिलिटी ही नाही आहे. डिसॅबिलिटी इज नॉट लुकिंग ऍट द ॲबिलिटी. बरोबर बरोबर, अगदी. सो त्यांच्या ॲबिलिटीवर विश्वास ठेवणं खूप जरुरी आहे. आणि फोकसिंग ऑन द स्ट्रेंथ म्हणजे त्यांचे जे स्ट्रेंथ असतील त्याच्यावरच फोकस ठेवायचा कायम. त्यांच्या विकनेसेसवर काम करत राहायचं पण फोकस नाही करायचा त्यांच्या. सो मेन कसं आहे की हा जो प्रवास आहे यातनं तुम्हाला यश मिळेल किंवा तुम्हाला त्यातनं खूप काही मोठं मिळेल असं जरुरी नाही आहे, पण प्रत्येक मुलाला एक यातनं काय तुम्ही त्यांना कसं घडवू शकता हे खूप महत्वाचं आहे. जसं आपण प्रत्येक जण एक युनिक आहोत आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी स्ट्रेंथ आहेत, तसंच ते पण एक युनिक आहेत आणि त्यांना काहीतरी स्ट्रेंथ आहेत. त्यांना काहीतरी अचीव्ह करण्यासाठी आपल्याला त्यांना थोडी मदत करावी लागणार आहे, एवढंच फक्त आपल्याला करायचं आहे. आणि फार छान, फार छान. कसं असतं की या प्रवासामध्ये मुलगा आणि पेरेंट्स म्हणजे पालक हे जेव्हा याच्यात इक्वल पार्टनर ज्याला आपण म्हणतो ना, की असं नाही की तुम्ही फक्त मुलाला तुम्ही फक्त सांगताय आणि तो करतोय. जेव्हा ते गिव्ह अँड टेक, जेव्हा ते एक असं एक ते वृद्धी नातं जेव्हा या लेवलला पोहोचतं की जेव्हा तिथे तुम्ही ते इक्वल पार्टनर असता, तेव्हा ते इतकं सुंदर एक मी म्हणेन की सुंदर एक बंध आहे तो. आणि त्यातनं खूप पालकांना खूप शिकायला मिळतं. म्हणजे मी स्पेशली याच्यातनं मी स्वतः खूप शिकले, एक टीचर म्हणून नाही, एक पालक म्हणून. आणि खूप महत्वाचं आहे की आपण आपल्या स्वतःचे जे बिलीफ सिस्टम किंवा आपल्या मनात जे काही आधीचे जे काही हे असतात की हे करू शकत नाही किंवा हे असंच व्हायला पाहिजे किंवा डिसॅबिलिटी म्हणजे हे असंच, या सगळ्या ज्या आपल्या ज्या मी म्हणेन की मनात रूल्स असतात असे, किंवा ज्याला आपण काय म्हणतो आपण त्याला मिथ म्हणतो त्याला, किंवा त्याला कल्पना म्हणतो, त्यांना थोडंसं आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायला पाहिजे. आणि असे काही मोल्ड किंवा हे असेच रूल्स पाहिजे असं याला हे न म्हणता एका ओपन माइंडनी आपण यांना जर अप्रोच केलं तर मला वाटतं की खूप काही करू शकतात ते. ठीक आहे प्राची, धन्यवाद. खरंच तुम्ही मनापासून शेअर केलेल्या सर्व काही नक्कीच आमच्या श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचलं असेलच. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आम्हाला, कमिंग टुगेदरच्या मंथली अवेअरनेस कॉन्व्हर्सेशन्सला दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. रेडिओ उडान आणि त्याच्या फाउंडर दानिश महाजनचे पण खूप आभार की असे प्रोग्राम्स आम्ही करू शकतो आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकतो. प्राची, खरंच मनापासून धन्यवाद. धन्यवाद श्रद्धा, धन्यवाद. आणि मी एकच गोष्ट सांगेन की डिसेबिलिटी ही आपली त्या व्यक्तीची आहे की जो ॲबिलिटी बघू नाही शकत. वा, छान छान, अगदी सुंदरच म्हटलं. थँक्यू थँक्यू थँक्यू. Hi everyone, I'm Rajkumar Rao on Radio Udan. Exciting news. My new film Shrikant drops on May 10th. Join us for a story of resilience and inclusivity. See you at the movies. आइए मित्रा ज्योति के साथ सशक्तिकरण की दुनिया को कीजिए अनलॉक. डिजिटल साक्षरता, रोजगार के अवसर और उच्च शिक्षा सहायता जैसी परियोजनाओं के साथ 34 वर्षों के अनुभव का लाभ उठाएं. मधु सिंघल के नेतृत्व में मित्रा ज्योति दृष्टिबाधितों के लिए मार्ग प्रशस्त करती है. डिजिटल साक्षरता, रोजगार और उच्च शिक्षा की परियोजनाओं के साथ जीवन बदल देती है. आपके लिए मित्रा ज्योति खोल सकती है स्वतंत्रता के द्वार. अधिक जानकारी के लिए विजिट करें www.mitrajyoti.org पर या फिर कॉल करें 08022587623 पर. तो आज ही मित्रा ज्योति से जुड़े और अपनी स्वतंत्रता का मार्ग प्रशस्त करें. क्या आप चाहते हैं कि आपकी आवाज को सुना जाए? क्या आप चाहते हैं कि जब भी देश में हेल्थ, एम्प्लॉयमेंट, एजुकेशन या डिसेबिलिटी से रिलेटेड कोई पॉलिसी बने
तो उसमें आपकी से हो। तो उसके लिए जरूरी है कि हम एक जिम्मेवार नागरिक बने और अपनी पावर को समझें। आइए इस बार अपनी पावर को पहचानें और वोट करें और दूसरों को वोट करने के लिए प्रेरित करें। एवरी वोट काउंट्स। मतदान सिर्फ हमारा अधिकार ही नहीं बल्कि जिम्मेवारी भी है। रेडियो उड़ान द्वारा जनहित में जारी।